नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बी फार्मसी इन मराठी. तर आज आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ PSIC पाहणार आहोत. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचे रिपिटेटिव्हली आस्क जे क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक वर्षी जे क्वेश्चन्स रिपीट होतात ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिला लेसन आहे आपला इम्प्युरिटीज आणि लिमिट टेस्टवरती. आणि त्यामध्ये काही कॉन्सेप्ट आपले हिस्ट्रीचे पण आहेत, की हिस्ट्री ऑफ फार्माकोपिया आणि वगैरे वगैरे. तर सर्वात पहिलं आपल्याला जास्तीत जास्त रिपिटेटिव्हली कुठलं क्वेश्चन आहे, तर लिमिट टेस्ट ऑफ एसे आणि लिमिट टेस्ट आणि एसे ह्या दोघांचं आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे, की नक्की लिमिट टेस्ट काय असतं आणि एसे काय असतो. तर लिमिट टेस्ट इज अ क्वांटिटेटिव्ह और सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट designed to identify and control small amount of impurities which is likely to be present in a substance. म्हणजे काय, तर आपली जी लिमिट टेस्ट आहे ही क्वांटिटेटिव्ह आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, तर आपण त्याला मोजू शकतो, ठीक आहे. आणि त्यामध्ये काय आहे, की आपल्या जी स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी आहे, म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ कंपाऊंड जे आहे ते आपल्याला नको आहे. इम्प्युरिटी म्हणजे काय, की कुठलाही एलिमेंट आपल्या ड्रग सबस्टन्समध्ये नको आहेत, त्याला आपण इम्प्युरिटी बोलतो, बरोबर. मग ती इम्प्युरिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, की किती पर्सेंट आहे किंवा किती अमाऊंट आहे त्याचा, तर त्याला आपण लिमिट टेस्ट असं बोलतो. त्यामुळे आपण इथं बोलतो की ही क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहे किंवा सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहे. आणि काय करतो आपण, स्मॉल अमाऊंट मेजर करतो इम्प्युरिटीजचा. मग एसेमध्ये काय आहे, तर एसे अँड इन्व्हेस्टिगेट प्रोसिजर फॉर क्वांटिटेटिव्हली एसेइंग or quantitatively measuring the presence amount of a function activity of the targeted entity. मग एसे म्हणजे काय आहे, तर इन्व्हेस्टिगेटिंग प्रोसेस आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला क्वांटिटेटिव्ह पण भेटणार आहे प्लस क्वालिटेटिव्ह पण भेटणार आहे. कुठं, तर एसेमध्ये दोन्ही मेजर आपण करणार आहेत. तर त्यामध्ये आपण काय करतो, की जो फंक्शनल ॲक्टिव्ह आहे, म्हणजे जो इम्पॉर्टंट ड्रग आहे आपला, त्याची क्वालिटी आणि त्याची क्वांटिटी मेजर करतो आपण एसेमध्ये. एसेमध्ये आपण एक टार्गेटेड अँटिटी असतं, म्हणजे कुठलं, तर आपलं ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट API. ह्यामध्ये आपली क्वालिटी कशी आहे त्याची, त्या ड्रगची, वापस त्याची क्वांटिटी किती आहे, म्हणजे किती पर्सेंट आपलं ड्रग आहे, किती पर्सेंट आपलं एक्सिपियंट आहे, असं. त्यानंतर त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची इफिकसी कशी आहे, ते आपण एसेमध्ये बघतो. म्हणजे एसे काय आहे, आपला इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसेस आहे किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसिजर आहे, ज्यामधून आपलं काय मोजतो, तर प्रेझेन्स ऑर अमाऊंट ऑफ अ फंक्शनल ॲक्टिव्हिटी. म्हणजे जी फंक्शनल ॲक्टिव्हिटी आहे, जे मेन करता धरता आहे त्या मेडिसिनमधला जो मेन ड्रग आहे आपला, त्याची अमाऊंट मेजर करायचं आहे. आणि त्याचा प्रेझेन्स म्हणजे काय, तर ते कुठल्या क्वालिटीमध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते सगळं आपण एसेमध्ये पाहतो. मग लिमिट टेस्टमध्ये काय, टार्गेट्स अँड इम्प्युरिटी प्रेझेंट इन अ सबस्टन्स इन स्मॉल क्वांटिटी. टार्गेट काय करतं, ते इम्प्युरिटीला करतं. लिमिट टेस्ट हे आपण स्मॉल क्वांटिटीचं मेजरमेंटसाठी, आणि ती मेजरमेंट इम्प्युरिटी पाहिजे त्यावेळेस आपण लिमिट टेस्ट वापरतो. लिमिट टेस्टसाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिलं, ती इम्प्युरिटी पाहिजे, म्हणजे कुठलाही तो एलिमेंट आहे तो आपल्याला त्या ड्रगमध्ये किंवा त्या मेडिकेमेंटमध्ये नको आहे, त्याला शोधायचं आहे. वापस दुसरी गोष्ट, ती स्मॉल क्वांटिटीमध्ये पाहिजे. जर ती लार्ज क्वांटिटीमध्ये असेल तर आपल्याला मेजर करता येणार नाही लिमिट टेस्टनी, त्याला मग आपल्याला एसे बघावं लागेल. मग एसेमध्ये काय आहे, टार्गेट्स द मेन फंक्शनल कंपाऊंड ऑफ द सॅम्पल. एसे काय करतो, जो मेन फंक्शनल कंपोनंट आहे, म्हणजे जो करता धरता आहे त्या सोल्युशनचा, त्या मेडिकामेंटचा, त्याला मेजर करण्याचं काम एसे करतो. लिमिट टेस्ट इम्प्युरिटीज लाईक हेवी मेटल्स, आयर्न, सल्फेट्स, क्लोराइड्स. लिमिट टेस्टमध्ये इम्प्युरिटीज ला मेजर करतो, बरोबर. मग इम्प्युरिटीजला मेजर करतो, तर इम्प्युरिटीज कुठल्या कुठल्या टाईपचे असू शकतात. सगळ्यात पहिलं तर हेवी मेटल्स असू शकतं, मग आयन्स, सल्फेट आणि क्लोराइड्स ह्या टाईपचे इम्प्युरिटीज असू शकतात.
इम्प्युरिटीज कधी बनतात, तर इम्प्युरिटीज साईड रिॲक्शन्स असतात. जे कुठलीही रिॲक्शन आपल्या सोल्युशनमध्ये घडत असते त्यासोबतच्या ज्या बाकीच्या साईड रिॲक्शन्स घडतात त्याला आपण इम्प्युरिटीज असं बोलतो. मग वापस एसेमध्ये कुठल्या गोष्टींना टार्गेट केलं जातं, तर DNA, RNA, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि अँटीबॉडीज या गोष्टींना आपण एसेमध्ये टार्गेट करतो. त्यानंतर लिमिट टेस्ट ही क्वांटिटेटिव्ह और सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहे. बट आपली एसे काय आहे, क्वांटिटेटिव्ह पण आहे, सेमी क्वांटिटेटिव्ह पण आहे आणि क्वालिटेटिव्ह पण आहे. या तिन्ही टेस्ट आपल्या एसेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बट लिमिट टेस्टमध्ये फक्त आपण क्वांटिटी आणि सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट पाहतो. त्यानंतर इम्पॉर्टंट टू स्टँडर्डाइज द इम्प्युरिटीज ऑफ अ सबस्टन्स, म्हणजे जेव्हा पण आपण कुठल्याही गोष्टींचं किंवा कुठल्याही सोल्युशनचं लिमिट टेस्ट पाहत असतो तेव्हा त्यांना स्टँडर्डाइज करून ॲक्च्युअल त्या कंपाऊंडमध्ये किती इम्प्युरिटी असायला हवी किंवा असते नेहमी ती आपल्याला आधी बघायची आहे. म्हणजे त्याला आपण स्टँडर्डाइज केलं की आपल्याला माहिती आहे बाबा की ह्या एलिमेंटमध्ये आपल्याला 0.06% इम्प्युरिटीज भेटणार आहे. मग ते इम्प्युरिटीज कुठले असतील, आयन असू शकतात, हेवी मेटल्स असू शकतात, क्लोराईड्स असू शकतात, सल्फेट असू शकतात. मग ती आधी ऑलरेडी मेजर करायचं एका स्टँडर्ड सोल्युशनशी आणि त्यानंतर आपण जेव्हा प्रॅक्टिकल करतो त्यावेळेस जे आपला रिझल्ट येतो की एवढं पर्सेंट आपलं इम्प्युरिटीज मेजर झाली आहे ते आपण मॅच करतो. त्याला बोलतात आपण स्टँडर्डायझेशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ अ सबस्टन्स. इम्पॉर्टंट टू कॅरेक्टराइज द मेन फंक्शनल कॉम्पोनंट ऑफ अ सबस्टन्स. एसेमध्ये काय करतो आपण, कॅरेक्टराईज करतो. म्हणजे की नक्की तो ड्रग कुठला आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तो रिॲक्ट कुणासोबत होतो, तो ॲसिडिक मीडियममध्ये रिॲक्शन दाखवतो का बेसिक मीडियममध्ये, या सगळ्या गोष्टी पाहणं एसेमध्ये इम्पॉर्टंट असतात. मग त्याला आपण काय बोलतो, कॅरेक्टरायझेशन ऑफ ॲन एलिमेंट ऑर अ फंक्शनल कॉम्पोनंट. ठीक आहे, हे होते आपले 5 पॉईंट्स ऑफ लिमिट टेस्ट. ही जास्तीत जास्त तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो. सो 2 मार्कासाठी 5 पॉईंट्स कंपल्सरी तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आपला येतो सेकंड क्वेश्चन जो की आहे डिफाईन लिमिट टेस्ट. लिमिट डिफाईन करण्यासाठी तुम्हाला लिमिट टेस्ट येणार आहे. लिमिट टेस्टचं तुम्हाला खाली एक्झाम्पल पण लिहायचं आहे आणि हा देखील तुम्हाला क्वेश्चन 2 मार्कासाठी येतो. मग सगळ्यात आधी आपण त्याला स्पेसिफाय करतो. लिमिट काय आहे, तर अ व्हॅल्यू ऑर अमाऊंट दॅट इज लाईकली टू बी प्रेझेंट इन अ सबस्टन्स. कुठलीही अमाऊंट किंवा व्हॅल्यू आपल्या सबस्टन्समध्ये आहे त्याला आपण लिमिट असं बोलतो. म्हणजे एका लेवलपर्यंत आपल्याला ती सबस्टन्समध्ये पाहिजे, कुठलाही एलिमेंट किंवा कुठलाही कंपाऊंड. टेस्ट टू एक्झामाइन ऑर टू इन्व्हेस्टिगेट. टेस्ट तुम्हाला माहितीच आहे, टेस्ट म्हणजे काय असतं, कुणाला तरी एक्झामाइन करणं, कुठल्या तरी एलिमेंटला किंवा व्हेरीफाय करणं. त्यानंतर इम्प्युरिटीज, अ फॉरेन मॅटर प्रेझेंट इन अ कंपाऊंड. फॉरेन मॅटर, आता फॉरेन मॅटर कसं आपण म्हणू शकतो की हा बाबा तोच फॉरेन मॅटर आहे. का म्हणू शकतो, कारण की इम्प्युरिटीजचा आपल्या सबस्टन्समध्ये किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये काहीच काम नसतं. ज्या पण कंपाऊंड्स आपल्या सोल्युशनमध्ये काम नाही आहे त्याला आपण इम्प्युरिटीज बोलतो. किंवा आपण जेव्हा सोल्युशन फॉर्म करत असतो त्या टायमिंगला पण इम्प्युरिटीज इंट्रोड्यूस होतात. मग ते कशी इंट्रोड्यूस होतात, तर कुठल्या तरी रिॲक्शनमुळे जो साईड रिॲक्शन फॉर्म होतो त्यामुळे आपले इम्प्युरिटीज फॉर्म होतात. सो त्यांनी काय बोललं की फॉरेन मॅटर आहेत ते. Limit test is defined as quantitative or semi-quantitative test designed to identify and control small quantities of impurities which is likely to be present in a substance. आता लिमिट टेस्ट का काढली बाबा, किंवा लिमिट टेस्ट काढण्याचा रिझन काय. लिमिट टेस्ट ही क्वांटिटेटिव्ह किंवा सेमी क्वांटिटेटिव्ह आहे. आपण वरतीच बघितलं की ती क्वांटिटेटिव्ह आणि सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहे. मग त्याला डिझाईन का करण्यात आलं, त्यांना डिझाईन करण्याचा एकच हेतू होता की आपल्याला जे इम्प्युरिटीज आहेत स्मॉल क्वांटिटीमध्ये त्यांना कंट्रोल कसं करणार बाबा, आपण त्यांना कंट्रोल कसं करू शकतो, त्यासाठी आपला लिमिट टेस्टचा इन्व्हेन्शन झालं. मग त्यामध्ये काय करतात की जे स्मॉल क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज असतात ते नेहमी प्रेझेंट असणारच आहे तुमच्या कुठल्याही कंपाऊंडमध्ये. मग त्यांना ओव्हरकम कसं करू शकतो, त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो ओरिजिनल ड्रगला काही डिस्टर्ब न करता, तर त्यासाठी आपली लिमिट टेस्ट आपण इन्व्हेंट केली. लिमिट टेस्ट इज जनरली कॅरीड आउट टू डिटरमाइन द इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. आता
लिमिट टेस्ट ही मोस्टली आपण इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीजसाठी यूज करतो, म्हणजे ज्यामध्ये कार्बन एलिमेंट्स नाही आहेत त्या कंपाऊंडची आपण लिमिट टेस्ट मेजर करतो आणि त्याच्यामधलेच इम्प्युरिटीज आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. These tests are generally carried out to identify the impurities present in a substance and compared with the standard. आता मी म्हणल्यासारखं जे तुमचा लिमिट टेस्ट असतो त्या लिमिट टेस्टमध्ये दोन गोष्टी असतात, म्हणजे एक असतो तुमचा स्टँडर्ड आणि एक असतो तुमचा सॅम्पल. जो स्टँडर्ड सोल्युशन असतो तो ऑलरेडी त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज आहेत ते आपण मेजर केलेलं आहे. इम्प्युरिटीज किती प्रमाणात आहेत, ड्रग्स किती प्रमाणात आहेत, एक्सिपियंट्स किती प्रमाणात आहेत, हे सगळं मेजर करून ठेवलेलं आहे, त्याला आपण स्टँडर्ड बोलतो. आणि जो सॅम्पल असतो त्या सॅम्पलमध्ये आपण अननोन अमाऊंट ऑफ कंपाऊंड टाकतो आणि त्यामध्ये जशी आपण स्टँडर्डची रिॲक्शन घडवली किंवा जसं आपण स्टँडर्डमध्ये एलिमेंट्स टाकले बाकीचे, तसंच आपण सॅम्पलमध्ये पण टाकतो आणि सॅम्पलमध्ये टाकल्याच्या नंतर आपण दोघांना कंपेअर करतो. दोघांना कंपेअर केल्याच्या नंतर जी आपली स्टँडर्ड सोल्युशन असतं त्यामध्ये जास्त प्रमाणात इम्प्युरिटीज असतात ॲज कम्पेअर टू आपला जो सॅम्पल आहे त्यामध्ये. जर सॅम्पलमध्ये कमी इम्प्युरिटीज असतील तर आपण म्हणू शकतो की हा सॅम्पल टेस्ट पास करतो आहे, आणि जर जास्त इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर ते सॅम्पल टेस्ट पास करत नाही. म्हणजे आपला जो स्टँडर्ड होता तो व्हॅलिड नाही आहे. का? कारण की आपण काय सांगितलं आहे की जो स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये तिथपर्यंत म्हणजे तोपर्यंतच इम्प्युरिटीज पाहिजेत. जर आपल्या स्टँडर्डपेक्षा जास्त इम्प्युरिटीज सॅम्पलमध्येच आपल्याला पाहायला भेटत असतील तर तो स्टँडर्ड आपण म्हणूच नाही शकत, कारण की स्टँडर्ड म्हणजे काय तर तो तेवढीच लिमिट, त्याच्या पेक्षा जास्त इम्प्युरिटीज आपल्या कुठल्याही कंपाऊंडमध्ये आपल्याला प्रेझेंट नको आहेत. कळलं? मग त्यामुळे आपण काय म्हणतो की जर आपला सॅम्पल सोल्युशन लाईट असेल किंवा ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड सोल्युशन तो थोडासा कमी ओपॅलसंट असेल तर ती टेस्ट पास करते असं. मग त्यानंतर काय आहे, इम्प्युरिटीज ऑफ लिमिट टेस्ट. लिमिट टेस्टची इम्प्युरिटीजमध्ये आपण काय काय करतो तर सगळ्यात पहिलं जे आपलं हार्मफुल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर परमिसिबल ऑर इम्परमिसिबल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. परमिसिबल म्हणजे काय, जे ॲब्झॉर्वेबल आहेत म्हणजे जे आपण बघू शकतो पाहू शकतो, तसेच इम्परमिसिबल म्हणजे जे आपण पाहू शकत नाही. त्या दोन्ही एलिमेंट्सला फाइंड आउट करून इम्प्युरिटीजला कसं आपण ओव्हरकम करू शकतो त्या इम्प्युरिटीजशी ते पाहायला आपण लिमिट टेस्ट वापरतो. तर हे 2 क्वेश्चन्स होते जे रिपिटेटिव्हली आस्क असतात. अजून देखील खूप सारे क्वेश्चन्स आहेत. सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते देखील क्वेश्चन्स तुम्हाला सेंड करते. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या सेकंड पार्टमध्ये अशाच क्वेश्चन्ससोबत PICच्या. सो टिल देन स्टे सेफ अँड स्टडी वेल. थँक्यू.